PSI बनायचं आहे किंवा DYSP बनायचं आहे तर त्यांनी आता त्यांच्या नोकरीमध्ये खूप सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। काल तामिळनाडू हायकोर्टने जो निर्णय दिला 9 पोलिसांना एकाच जागेवर फाशीची शिक्षा दिली गेली, याच्यामुळे तुम्हाला तुमचं कर्तव्य किती व्यवस्थित करावं लागणार आहे ह्याची गोष्ट लक्षात घ्या। तामिळनाडूमध्ये कोविड जेव्हा होता तेव्हा कोविडमध्ये एका मोबाईल दुकानदाराने आपलं दुकान थोडं जास्त वेळ उघडं ठेवलं, त्याच्यामुळे त्याला अटक केली गेली। अटक केल्यानंतर त्याचा जो मुलगा होता तो तिथे पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये। या पोलिसांनी काही विचार न करता मुलालाही अटक करून घेतली। मुलाला अटक करून घेतली, त्या रात्री त्याने इतक्या वेळ दुकान का चालू ठेवलं म्हणून त्याला खूप मारलं गेलं। मारलं एवढं मारलं की जेव्हा दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना चेकिंगसाठी पाठवलं तोपर्यंत ते जवळपास मारायला पोहोचलेले होते। सिव्हिल हॉस्पिटलमधनं परत आले, पोलीस स्टेशनमध्ये काही तास राहिले। पहिले मुलगा वारला म्हणजे 22 जूनला आणि त्याच्यानंतर 23 जूनला वडिलांचा मृत्यू झाला। आता ही होती कस्टोडियल डेथ। याच्या विरुद्ध जेव्हा न्यूज पसरली तेव्हा लोकांनी लॉकडाऊन उठल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट केला आणि या प्रोटेस्टला उत्तर म्हणून त्याची जांच करण्यात आली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम लावून। आणि ही जेव्हा SIT लावली गेली तेव्हा लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की ह्या लोकांनी म्हणजे ज्या मोबाईलवाल्याने खूप वेळ दुकान उघडं ठेवलं असं मानलं होतं तर ती गोष्ट घडलीच नव्हती। त्याने वेळेच्या आधी दुकान बंद केलेलं होतं। फक्त पोलिसांना त्यांच्या मनात कुठेतरी राग होता म्हणून पोलिसांनी त्यांना ॲबडक्ट केलं आणि इतकं मारलं की म्हणजे कस्टडीमध्येच त्यांची डेथ झाली। तामिळनाडू हायकोर्टने ही गोष्ट रेअरेस्ट ऑफ रेअर केस असं मानलं आणि एकाच वेळेस 9 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। आता याचं ऑब्व्हियसली पुढचं पाऊल असेल की ते सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरुद्ध अपील करतील आणि अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा जर ही गोष्ट योग्य वाटली तर त्यांना हीच फाशीची शिक्षा कंटिन्यू केली जाईल। फाशीची शिक्षा नाही जरी दिली तरी त्यांना अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे, कारण त्यामुळेच पोलीस प्रशासनाला नागरिकांप्रती उत्तरदायी असलेलं प्रशासन देता येईल आणि हेच आपल्याला बनायचं आहे। जेव्हा पण तुम्ही उद्या कधी PSI बनणार आहे किंवा जेव्हा पण कधी DYSP बनणार आहे, IPS बनणार आहे, तेव्हा तुमचं काम नागरिकांचं संरक्षण करणे, वर्दीचा माज दाखवणं नाही। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये।